नमस्कार सगळ्यांना। काही दिवसांपूर्वी माझ्या व्हेजिटेबल गार्डनमधले तुम्हाला काकडीची रोपं दाखवलेली, ती आता छानपैकी वाढली आहे। बघा अशा प्रकारे मोठे झालेली आहेत ती, आणि याला काकड्यासुद्धा लागायला सुरुवात झाली आहे। तर तुम्हाला दाखवते काय आहे। तर दोन प्रकारची फुलं असतात, मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर। जर का आता हे फूल तुम्ही बघितलं तर हे रेग्युलर फुलासारखं आहे, ज्या खाली दांडी दिसेल तुम्हाला, स्टेम आहे, आणि हे फूल आहे, हे आहे मेल फ्लावर। पण जर का तुम्हाला फिमेल फ्लावर बघायचं असेल तर हे बघा, हे वरती फूल असतं आणि त्याच्या खाली काकडी आलेलीच असते। तर तशाच प्रकारे झाडाला फिमेल फ्लावर येतं। हे बघा, हे आत्ताच आलेलं आहे, उमलायचं सुद्धा बाकी आहे। तर मेल फ्लावर जे असतात ना, ही मोस्टली आधी येतात आणि त्याच्यानंतर फिमेल फ्लावर येतात। आणि पॉलिनेशनसाठी, परागकण ट्रान्सफर करण्यासाठी इथे भरपूर प्रकारे कीटक आहेत, मधमाशासुद्धा खूप येतात। तर त्याच्यामुळे सेपरेट असं काही त्याचं मला केअर करायला लागत नाही। पण काही जण स्वतःहून परागकण पुरुष फुलावरनं स्त्री फुलावरती टाकतात, पण ह्या बाबतीत मला वाटत नाही की तशी काही मला गरज लागते। बाय. Please like and subscribe my channel.